तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या एका ब्लॉगमध्ये. तर आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 10. या ठिकाणी विकास नागरगोजे आणि आम्ही तर FC रोडला फिरत आहात. तर बघू शकता मित्रांनो. तर विकासजी, आज तुम्ही काय काय शॉपिंग केली? शॉपिंग काहीच नाही, थर्ड क्लास आहे सगळे FCचं काही घेऊन. मित्रांनो, थर्ड क्लास थोडं सामान आहे असं तर आम्हाला वाटलं थोडंफार. तर त्याच्यामुळं आता इथेच काहीही सामान घेऊ नका मित्रांनो, फारच खराब आहे. खराब आहे सामान. तर बघू शकता. याच्याहून जास्त मित्रांनो तुम्ही चोर बाजारातून घ्या. तिथं जवळ चोर बाजार आहे. त्याच्यामुळे पेट्रोल पंपच्या पाठीमागे आहे मित्रांनो, मनपाच्या साईडला. आणि दगडूशेठच्या मंदिराच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला जाऊ द्या, आपण कैरी खाऊयात आता. तर इथं बघू शकता मित्रांनो, पुण्याचे सगळ्यात मोठे बिझनेसमॅन विकास नागरगोजे साहेब इथं खूप डाऊन टू अर्थ आहे तिथे. तर ते कैरी विकत घेत आहेत. तर बघू शकता मित्रांनो, ते जमिनीवर सुद्धा बसलेले आहेत या ठिकाणी. तर इतका मोठा माणूस मित्रांनो, एका गाडीचा सुद्धा गर्व नाही आहे. आणि सारखं असं जमिनीवर बसणं मिडल क्लास लोकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. हा, ती थांबते, त्यांचं काय नाही, त्यांच्यासाठी ही म्हणजे आम गोष्ट आहे. मावशी, अरे सॉरी, आई म्हणायला पाहिजे. तर विकासजी, काय काय घेत आहात तुम्ही आज विकत? कैरी, अननस. अच्छा. आणि आणखीन तुम्हाला काय आवडलं विकासजी? अच्छा, तर तुम्ही कैरी किती दिवसानंतर खाताय विकासजी? 6 महिन्यानंतर. तर बघू शकता मित्रांनो, ती कामामध्ये इतके बिझी असतात की ती कैरीसुद्धा खाऊ शकत नाही आहेत कामाच्या याच्यामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये. तर बघू शकता, त्यांनी फक्त ती पैसे पे करण्यासाठी त्यांनी विचारलेली प्राईस. एकच प्लेट घ्यायची का सर? मला नको विकायची. तर बघू शकतात त्यांच्यातला माणुसकीचा झरा आणखीन पण शिल्लक आहे. त्यांनी मला विचारलेलं आहे की किती रुपयाला आहे. बापरे, न बघता इथं 30 रुपये त्यांनी खर्च केले. तर विकासजी हे आता इथं कैरी विकत घेतलेली आहे त्यांनी. तर विकासजी, आणखीन पुण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलाल? पुण्याच्या बाबतीत बोलण्यासारखं बरंच काही आहे. नाही कैरी खा तुम्ही विकासजी, मला नको. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही विकासजी इथं चप्पल घेत आहात. किती रुपयाला विकासजी प्राईस विचारत? 100 रुपयाला फक्त. नाही, 350 रुपयाला दाखवत आहे तिथे. 350ला 3 आहेत. हो, चप्पलची क्वालिटी दाखवू आपण एकदा. तर बघू शकता मित्रांनो, विकासजी ते शॉपिंग करत आहेत सध्या पुण्याच्या FC रोडमध्ये. आवडला का विकास? वा, धनुष. नाही, ते कोणता होता? थलापती. विजय सॉरी. ती लेडीज ट्राय कर. तर बघू शकता मित्रांनो, हे FC मार्केट आहे. FC रोडचं शॉपिंग मार्केट. त्या दिवशी सारखा दिसते का? नाही, पण ब्रँड आहे ना आपला ब्रँड आहे, आपला 800 आहे. हो ना, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, कैरी खात विकासजींना कैरीचा झटका लागलेला आहे. कशी आहे टेस्ट विकासजी? एक नंबर टेस्ट आहे बोलत आहेत ते. तर मित्रांनो, घ्या काहीतरी घ्या. आता इथं काय घेऊ? काही तर ब्रेकिंग न्यूज. तर मित्रांनो, बघू शकता इथं अनोखी चाय म्हणून आहे. विकास वगैरे यायला कितीला आहे चहा? 120 रुपयाला चहा आहे. 120 रुपयाला. भाव एक तसंच थांबा. हा, इकडे बघ. रागानं बघू नकोस रे भाऊ, रागानं बघू नकोस. थांबा, एकच मिनिट. रागा नको, टाकून नसं जायलास. तर मित्रांनो, आता अनोखी चहा विकायची आम्हाला पाजत आहात. कन्नू आहे का? अरे सॉरी, ती आणखी मराठी परफेक्ट झालीच नाही आमची. तर मित्रांनो, आता थांबला तिथं चहा प्यायला. तर बघू शकता
कॉलवर कॉल येत आहेत मित्रांनो, काय करावं काही सुद्धा समजत नाही आहे. तर फायनली मित्रांनो FC रोडपासून आपण निघालेले आहोत. बघू शकता आता हा पूर्ण FC रोड आहे पुण्याचा. तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आपला हा पहिलाच ब्लॉग आहे जो आपण मराठीमध्ये बनवत आहेत. तर बघू शकता हा रोड आहे पूर्ण शॉपिंगसाठी खूपच छान आहे. तर गाडी पण अरे बापरे नको 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 कशाला गेलं ते सापडणार पण नाही आपल्याला. तर ही पण गाडी बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदम स्टायलिश. वा भाऊ तुझ्या पिक्चर शूटिंग करायलेत काय हा. तर खूपच छान रोड आहे मित्रांनो हा. आणि संध्याकाळची लाईटिंग वगैरे जरा साईटला गेली जरा चालत जाते तो आता विषयच नाही. आता जो हरण दाखवेल मित्रांनो आपल्याला त्यालाच ब्लॉगमध्ये दाखवायचं आपल्याला. त्याच्याच थंबनेलला आपण चालू करू. ते बघू शकता आपण इकडं आलं तर स्टार्टिंगला. तर आता जात आहेत सरळ आम्ही. आणि बघू शकता मित्रांनो ह्या झाडावरती ह्या रोडवरती किती झाड आहेत. निसर्गाची खूप काळजी घेतलेली आहे पुण्यातल्या इथल्या लोकांनी. झाड वगैरे कट करू दिलेले नाहीत मित्रांनो. खरं आहे का नाही विकास भाई? खरं आहे. खूपच छान आहेत मित्रांनो झाडं वगैरे. तर आता थोड्या वेळामध्येच FC रोड आता समाप्त होईल मित्रांनो. आणि जो आम्हाला आता बायपास लागेल. तर ट्रॅफिक लागलेली आहे मित्रांनो फायनली. तर विकासजी यांना MH23 बाईक दिसलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर आता आम्ही इथून थेट जात आहेत आता पिंपरी चिंचवडला जात आहे. सो मित्रांनो सो पळू नका असे जाऊन का स्लोमध्ये व्हिडिओ काढायला. सो गाईज आता आम्ही मधल्या रोडनं आलेलो आहेत. आणि इकडं तर खूपच भयानक झाडी वगैरे आहेत. सो चेक करू शकता. कधी पुण्याला आलात तर ह्या साईडने येऊ नका कारण की रात्रीच्या टायमाला ह्या रोड खूपच सुनसान आहे आणि भयंकर आहे मित्रांनो. सो चेक करू शकता तुम्ही लोक. आणि हे झाडं मित्रांनो कमी होत नाही आहेत. बघू शकता बराच वेळ झालेला आहे. पहिल्या साईडला चंद्र पण आलेला आहे मित्रांनो. तर विकासजी तुम्हाला रोड माहीत आहे का ॲक्च्युली? नाही आहे का? तर विकासजी मी मॅपवरती टाकतो आता आपण थोडा ब्लॉकला. तर बघू शकता मित्रांनो PMT वाल्यांची दादागिरी खूपच कट मारलेला आहे त्यांनी. व इथं आता आपण आलेलो आहोत कुठं तर आलेले आहोत मित्रांनो हे लक्षात नाही आहे. पण आलात आपण पुण्यामध्येच आहात.